नमस्कार. टॉप न्यूज मराठीच्या इव्हिनिंग महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या टॉप स्पीड न्यूज. तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या. देहूतील राहत्या घरी गळफास घेत संपवलं जीवन. आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात नांदेडच्या शेतकऱ्यांत 2 गट. एक गट महामार्गाच्या समर्थनार्थ तर दुसरा गट विरोधात. विरोधी गटाकडून नांदेडच्या मालेगावात रास्ता रोको आंदोलन. नवी मुंबईतल्या बेलापूर सेक्टर 8 मध्ये भीषण अपघात. ट्रकच्या चाकाखाली येऊन लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू. दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये रोष. मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल. मुंडेंनी शपथपत्रात अनेक बाबी दडवल्याचा याचिकेत आरोप. राजाभाऊ श्रीराम फड यांनी दाखल केली याचिका. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांची कुस्ती चितपट झालेली नाही. शिवराज राक्षेला पराभूत सिद्ध करून 1 कोटी मिळवा. प्रशिक्षक रणवीर पोंगल यांचा आव्हान. काँग्रेसचा ईव्हीएमवर आक्षेप नाही. मतदार कुठून वाढले हे स्पष्ट करा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची स्पष्टोक्ती. खासदार कंगना रनौतने सुरू केला नवीन कॅफे. हिमाचल प्रदेशात द माउंटन स्टोरी नावाचं उघडलं कॅफे. 14 फेब्रुवारीला करणार कॅफेचं उद्घाटन. दिल्लीत आज मतदाना दिवशी काही ठिकाणी गोंधळ. काँग्रेस नेते मनीष सिसोदियांचा जंगपुरा येथे पैशांचं वाटप केल्याचा आरोप. तर भाजपकडून बुरखा घालून येणाऱ्या महिलांकडून बोगस मतदान झाल्याचा दावा. अमेरिकेमध्ये बेकायदेशीररित्या राहणारे शेकडो भारतीय स्वगृही परतले. भारतीय नागरिकांमध्ये 33 गुजरात आणि हरियाणाचे नागरिक तर 2 उत्तर प्रदेश चंदीगडचे असून 3 जण महाराष्ट्रामधील. भारत इंग्लंड सामन्याआधी तिकिटावरून गोंधळ. तिकीट खरेदी करण्यासाठी स्टेडियम बाहेर गोंधळ. गर्दीनं झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक चाहते बेशुद्ध झाल्याची माहिती. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज. टॉप न्यूज मराठीच्या इव्हिनिंग महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.